आणि या साईडला बघा तोपर्यंत अर्धा हॉल तर आपला भरून गेला बघा बलून्सनी. सुमित लाईट ऑन कर. गाईज बघा किती सुंदर दिसतं आपलं डेकोरेशन बलूनचं. तर गाईज हा बघा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. विशू तुझं नाव काय आहे? विश्वरत्न. आज काय सांग बरं? माझ्या पप्पाचा बर्थडे. तू गिफ्ट काय देणार पप्पांना? हे सगळं गिफ्ट ना. हो आता माझे पप्पा येणार आहे. बाय बाय. तर गाईज बघा फायनली आपली आता बिर्याणी रेडी झालेली आहे. का बघा किती मस्त दिसते. बघा भाजी पण करून ठेवलेली आहे व्यवस्थित. व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज हा व्हिडिओ ना खूप स्पेशल असणार आहे, कारण ना आज आमच्या पाहुण्यांचा ना वाढदिवस आहे आणि तो सेलिब्रेट ना आपल्याच घरामध्ये आपण करणार आहोत. म्हणजे आमची ना आता तीच तयारी चालू आहे बघा. आपल्याला ना थोडंसं इथे डेकोरेशन वगैरे करायचं. आणि या साईडला बघा आता आम्ही जस्ट ठरवतोय कुठे एक्झॅक्ट आपलं डेकोरेशन झालं पाहिजे. आणि किचन मध्ये सुद्धा ना स्वयंपाक वगैरे पूर्ण तयारी झालेली आहे. बिर्याणी आपण स्पेशली आज बनवत आहोत. त्याची पण अर्धीच प्रोसेस झालेली, अर्धी मी तुम्हाला दाखवतो. पहिले ते डेकोरेशन वाले आलेत ना, तर आपण आता बघूयात आपल्या हॉलमध्ये कसं व्यवस्थित होतं ते. बघा जस्ट आलेत ते आता सामान वगैरे सगळं घेऊन. आपलं आता बघूयात. आपण ना फायनली ही जागा आता डिसाईड केलेली आहे. या साईडला आपण आता थोडंसं डेकोरेशनचं काम करून घेऊयात. तुम्ही त्या सोफा काढून घे. या साईडला होत नाहीये बघा, त्यांनी पूर्ण ट्राय केलं, पण आपल्याला आता ना हा मेन सोफा इथनं काढावा लागणार आहे आणि इथनच आता आपल्याला हे मेन डेकोरेशन करावं लागणार आहे. राऊंड बघा किती मोठा वाटतोय. आता बघा आपला मेन सोफा इथनं काढलाय. किती मोठी रिंग आहे बघा ही. एवढ्या मग सगळं हलवावं लागलं. किती टोटल आपले बोलून आता? 250. किती वेळ जाईल याने? अर्धा पाऊण तास. किचन मधली बघा तयारी चालू आहे. आपण 2 किलो चिकन आणलेलं बिर्याणीसाठी आपल्याला. आणि ते बघा कांदा पण ना तळून ठेवलेला आहे. आधीच पूर्ण तयारी करून ठेवली आपण. मॅरिनेशनची तयारी चालू आहे बघा. अद्रक लसूण पेस्ट आहे ना, मिरची पावडर ना. गरम मसाला काय बिर्याणी मसाला ना, चिकन मसाला. आणि या साईडला बघा भाजी पण करून ठेवलेली आहे व्यवस्थित. आणि या साईडला बघा तोपर्यंत अर्धा हॉल तर आपला भरून गेला बघा बलून्सनी. काम बघा किती फास्ट होत आहे. हे एकच लेअर बनणार आहे ना वर लावण्यासाठी ह्या राऊंड वरती. अर्धा तास किंवा पाऊण तासामध्ये ना पूर्ण डेकोरेशन आपलं आता कव्हर होऊन जाईल बघा. स्पीड बघा किती फास्ट आहे. बघा पूर्ण रेडी झाले. आता मॅरिनेशनसाठी आपण फ्रीज मध्ये आपल्याला अर्धा तास ठेवायचे. गाईज लाईन बघा बोलूनची किचन पर्यंत गेली आहे पार. आता पूर्ण राऊंड वरती लागणार. किती मोठं झालं बघ. पडलं स्वयं पकड. तर फायनली काही 5:30 वाजले आणि आपलं बलूनचं डेकोरेशन ना एक नंबर झालंय. तुम्हाला दाखवतो. सुमित लाईट ऑन कर. वाव किती मस्त दिसतंय. गाईज बघा किती सुंदर दिसतंय आपलं डेकोरेशन बलूनचं. गाईज म्हणजे खरं तर ना आमच्या भाऊजींचाच आज बर्थडे, तर त्यांनाच ना आम्ही सरप्राईज देण्यासाठी नाही पूर्ण तयारी केली बघा. ते सध्या बाहेरच आहेत, थोड्या वेळानंतर येतील घरी. आणि गाईज हे डेकोरेशन ना तुम्हाला कसं वाटलं ना कमेंट करून नक्की सांगा. आता सध्या बघा ना याचे लाईट्स आम्ही बंद केलेत. सुमित 1 मिनिट लाईट लाव. लाईट लावल्यावरती बघा किती मस्त दिसतं बघा. लाईट लावली ना एक वेगळीच चमक आली आहे. ग्रीन आणि थोडासा ऑरेंज कलरचा लाईट आहे, पण बघा किती मस्त दिसते डेकोरेशन. तर आपली बिर्याणीची बघा आता सुरुवात झालेली आहे. आणि हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन बघा आता बाहेर काढून ठेवलंय. किती व्यवस्थित झालंय बघा.
आता इथे आपली फोडणी देते बघा. सर्वात पहिले आपण अद्रक लसूण टाकून घेऊ बघा. मस्त वास येतो रे. पण मिरच्या बघा अशा उभ्या स्टाईल मधनं कापून घ्यायच्या असतात बिर्याणीसाठी, है ना. पुदिना आहे ना हे बघा, तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर सगळं आता मिक्स होणार आहे बघा, एकत्र मिक्स वाटून घ्यायचे. गाईज ही स्पेशल रेसिपी ना माझी मोठी बहीण बनवते बरं का. म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित रेसिपी दाखवतो. एक नंबर बनणार आहे बघा आपली बिर्याणी आज. कारण आहे तिची स्पेशालिटीच आहे, तिला एक नंबर बिर्याणी बनवता येते बघा. टमाटे टाकले, हिरवी मिरची पण टाकून घेतली बघा. आपलं वाटण तयार झाले पुदिना आणि कांद्याचं. गाईज या साईडला बघा फक्त आपलं डेकोरेशनच रेडी आहे. अजून कोणी आलंच नाही पाहुणे आपल्या घरी. तोपर्यंत मी बसलो बघा फक्त फुग्यांसोबत खेळत. आता चिकन टाकून घेते बघा आपल्या मसाल्यामध्ये. मिरची पावडर पण टाकून घेतली. टेक्स्चर बघा आता किती सुंदर दिसते बिर्याणीचा आपला. अजून गरम मसाला, हे गरम मसाला, हे एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकून घेऊ आपण. गाईज फोडणी बघा आपली किती छान झाली. तांदूळ बघा किती वेळ भिजत घालत ठेवला होता. बासमती तांदूळ आपला. आणि बिर्याणीला फोडणी बघा किती छान दिलेली आहे. मस्त रेसिपी बनणार आहे बघा आज आपली. बघा आपला भात इथे शिजण्यासाठी ठेवला. आता मी रेकॉर्डिंग चालू ठेवली होती पण ते झालंच नाही शूट. आता बघा कांदा व्यवस्थित टाकून घेतला आपण वरनं. म्हणजे बिर्याणी रेडीच झाली आहे ना आता. तर गाईज हा बघा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. विशू तुझं नाव काय आहे? विश्वरत्न. आज काय सांग बरं? माझ्या पप्पाचा बर्थडे. हो, मग हे कुणासाठी केलं आपण सांग डेकोरेशन? माझ्या पप्पासाठी. खलं केक कोण कापणार? माझे पप्पा. हो, तू काय करतो? तू गिफ्ट काय देणार पप्पांना? हे सगळं गिफ्ट ना. हो, हे सगळं गिफ्ट तू दिलं? अरे वा वा वा, गुड. आता माझे पप्पा येणार आहे. बाय बाय. चला तू बाय. आमच्या माकड तर गाईज या साईडला बघा बिर्याणी बनवली, दुसरी भाजी बनवली. पण अचानक काय झालंय, फजिती झाल्यामुळे भाजीच कमी पडली. त्यामुळे इमर्जन्सी मध्ये बघा दुसरी भाजी किती भारी बनवली आहे बहिणीने. एक नंबर दिसते. आता काय टाकले ते तिलाच माहिती आहे बघा, सिक्रेट यामध्ये काय ते. पण खूप भारी दिसते. तर गाईज बघा फायनली आपली आता बिर्याणी रेडी झालेली आहे. काय बघा किती मस्त दिसते. कलर बापरे, एक नंबर झाली बघा. गाईज बिर्याणी बघा एक नंबर रेडी झालेली आहे. पण ज्यावेळेस पाहुणे येतील ना, बर्थडे वगैरे सगळं व्यवस्थित होईल ना, मगच आम्ही व्यवस्थित जेवण वगैरे करू. मी तुम्हाला दाखवतो कशी झाली आहे. डेकोरेशन पण बघा आता व्यवस्थित झालंय. टीव्हीला सॉन्ग पण लावून ठेवलं. विशू काय करतोय तू? मी याला स्टिकर बॉम्ब लावते. गेम कुठला आहे हा? इंडियन बाईक गन 3D. पण तुला येतो खेळता? हा. बरोबर. आता बघा हे बॉम्ब कसं फुटते. बॉम्ब फुटतो? हे बघा. तू कधी शिकलाय गेम? हे माझ्या मामानं शिकवलं. मामा कोण आहेत तुझे? मामा. आता पाहुण्यांची वाट बघतोय. डेकोरेशन झालं व्यवस्थित, बिर्याणी पण झाली आहे. आता पाहुणे सगळे आले की केक कट करून घेऊ आणि जेवण वगैरे करता येईल. तर ते आम्ही तुम्हाला दाखवू. गाईज बघा पाहुण्यांचं जेवण चालू आहे. बिर्याणी बघा किती मस्त दिसते. आमचं जेवण आता सगळ्यात लेट. भाजीमध्ये बघा 2-2 पळीची गरज भासली आम्हाला, एवढे पाहुणे जास्त झाले. इथे बघा इन्स्टंट आम्हाला परत एक भाजी करावी लागली. गाईस टाइम बघा. आता आम्हाला जेवण करण्यासाठी ना 11 ते 12 100% वाजतील. कारण ना सगळे पाहुणे व्यवस्थित घरी जातील, त्यानंतरच आम्ही जेवण करणार. तर आज पूर्ण दिवस ना सगळ्या धावपळीमध्येच गेला, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं मला. गाईस आता 12 वाजले आणि करुणा बघा आता चपाती बनवते आमच्यासाठी. गरमागरम पोळी बनवते बघा आपल्यासाठी. तर गाईस आता बघा आपण एकदम फ्री झालेलो आहेत. म्हणजे आता पाहुणे गेले आणि आता 12 वाजलेत बघा लिटरली. आता आम्ही जेवण करणार पूर्ण फॅमिली मिळून. खूप लेट झाला पण काय हरकत नाही, व्यवस्थित सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे बघा. तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.